दुसऱ्या मॅचला सुरुवात होते. बारावा खेळाडू या दोन्ही टीमचे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी आहेत. चला सुरुवात करायची मॅचला. यतीन कळंबे आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विशाल कळंबे हा देखील चांगला खेळाडू आहे. यतीन कळंबे देखील हा देखील अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कित्येक स्पर्धा त्याने अष्टपैलू कामगिरी करत असताना जिंकल्या. त्याच्या नावावरती देखील एक मोटारसायकल बाईक आहे. स्ट्राईक एंडला यतीन आहे, नॉन स्ट्राईक एंडला विशाल. यतीन कळंबे याच्या नावावरती देखील एक मालिकेवरची टू व्हीलर बाईक आहे. तो आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवरती मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं त्यावेळेला हा गोलंदाज मला नक्कीच पाहायला मिळाला होता. राहुल उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार या खेळाडूने घेतला होता. तोच गोलंदाजी मार्कवरती राहुल आलाय. बोरवळ्याची स्पर्धा त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार या गोलंदाजाने घेतला होता. तो गोलंदाजी मार्कवरती मोठा फटका पहिल्याच बॉलवरती. चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? हो आणि पोहोचलाय. व्हॉट अ कॅच. अफलातून झेल पहिल्याच बॉलवरती. मोठा धक्का, मोठी विकेट. यतीन कळंबे शून्यावरती बाद. खेळाडू तिकडे होता जयदीप, त्या ठिकाणी चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. आणि आज सगळ्यांच्या स्टेटस वरती जर पाहिलं तर हा झेल नक्कीच असेल. आणि निलेश मांढरे त्याचं काम करतील, कारण आम्ही मागील स्पर्धा पाहिली. निलेश मांढरेचे स्टेटस रील्स बऱ्याच पाहायला मिळतात सोशल मीडियावरती. नेहमीच ऍक्टिव्हिटी असणारं व्यक्तिमत्व निलेश मांढरे. आणि हा झेल मॅच झाल्यानंतर लगेचच तो सगळ्यांना पाहायला मिळेल. GTC वाहिनीवरती तुम्ही स्पर्धा पाहतायत. सुशील पाटील नेहमीप्रमाणे या स्पर्धेला देखील त्यांचं सहकार्य. आणि हे मैदान टायगरचं मैदान म्हटलं की सुशील पाटील. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये टेनिस बॉलच्या हंगामात TDPL एक मोठी स्पर्धा इथेच आपल्याला पाहायला मिळेल. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. या बॉलवरती फटका तर आला नाहीये. देवीदास हा देखील चांगला खेळाडू आहे. देवीदास देवीदास आणि विशाल. आता दोघांना देखील बॅटिंग करावी लागेल, कारण एक मोठी विकेट माघारी परतली आहे. मोठा धक्का बसलाय. संघ थोडासा अडचणीत गेलाय, बॅकफुट वरती गेलाय, परंतु तिथून सावरावं लागेल. राहुलला मात्र यश मिळालंय. ज्या प्रकारे राहुलने मागील स्पर्धामध्ये गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. हा देखील बॅटमध्ये येऊ शकला नाही, बॅटच्या पट्ट्यामध्ये. तिकडे देखील डॉट बॉल. खास राहुल देखील जर पाहिलं तर बडोद्यावरून खास आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी येत असतो. आणि बरेच खांडचे खेळाडू आपण पाहिलं तर दुबईला बडोद्याला जास्त स्थायिक असतात. आणि आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी एवढं लांबचं अंतर कापून आपल्या गावासाठी येत असतात. आणि चांगला परफॉर्मन्स देखील त्यांचा पाहायला मिळत असतो. हा बॉल देखील आता पाहिलं तर लेग स्टिक्सच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव. धावफलकावरती धावफलक जर पाहिला तर 2 वरती जाऊन पोहोचलाय. दोन धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झाला. यतीन. देवीदास त्याच्या तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल आणि देवीदास. स्ट्राईक एंडवरती विशाल कळंबे जो मात्र संघाचा कर्णधार. थोड्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे मात्र बॉल थांबलाय, बॉल स्टॉप झालाय. तिकडे एक धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न
केला गेला आणि दुसरी धाव देखील होते का पूर्ण पाहावं लागेल. पंचांचा निर्णय काय येतोय पाहावं लागेल. एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न केला होता, नॉट आउट. 2 धावा मिळाल्या आणि दुहेरीच्या आकड्याने धावफलक 4 वरती जाऊन पोहोचलाय. 4 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात राहुलची पाहायला मिळाली आहे, कारण अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागते. एखाद्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज घेतला आणि तोच परफॉर्मन्स टिकवणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु राहुल ते करताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग देखील चांगली करतात राहुल, अष्टपैलू खेळाडू आहेत. परंतु ही स्पर्धा देखील तेवढीच महत्वाची आहे. अध्यक्ष चषक जीटीसी वाहिनीवरती आपण जे प्रेक्षक जोडलेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. मॅच पाहतायत अध्यक्ष चषक तुकाराम आहिरे, डवळीबाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गोविले गावच्या माध्यमातून ही मोठा फटका येत नाहीये. तो स्वतःवरती नाराज विशाल कळंबे पाहायला मिळतोय, कारण अद्यापही मोठा फटका आलेला नाहीये. काही चौकार एकही षटकार आला नाही. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर षटकार चौकारची आतिषबाजी पहिल्या मॅच मध्ये जाऊन पोहोचतोय. धाव मिळेल ती केवळ एक. रायझिंग स्टार हा संघ बोरावळ्याच्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहिला होता. उपविजेतेपद त्यांनी पटकावलं होतं. गोवेले टीमने प्रथम क्रमांक. षटक संपले पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती जर पाहिलं तर केवळ धावा खर्च केल्या त्या 6. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहुलची पाहायला मिळाली. अनेक विकेट देखील महत्वाची त्यांनी मिळाली आणि अशा प्रकारे त्याचं षटक त्यांनी संपवलंय, त्याचं काम त्यांनी केलंय. परंतु आता पुढचे 3 षटकं, या पुढच्या 3 षटकामध्ये काय घडते, कशा धावा बनवल्या जात आहेत, देवीदास आणि विशालच्या माध्यमातून पाहावं लागेल. देवीदासकडे क्षमता आहे मॅचमध्ये कमबॅक करण्याची. कित्येक वेळा त्याची बॅटिंग आम्ही पाहिली आहे. ज्यावेळेला संघ अडचणीत असतो त्यावेळेला देवीदास चांगली बॅटिंग करतात आणि संघाला सावरतात देखील. विशाल कळंबे आज स्वतः नेतृत्व करतोय संघाचं, परंतु त्याच्याकडे देखील क्षमता आहे संघाला सावरण्याची, टीमला सावरण्याची. आता देखील त्याला ते करावं लागेल. परंतु जयदीप गोलंदाजी मार्कवरती, एक युवा टॅलेंट खेळाडू, रायझिंग स्टार खांडस संघाकडून एक झेल अप्रतिम टिपला त्याने डीपमध्ये मिड विकेटला. रुपेश पवार आणि भाई ऐरे यांच्याकडून या गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटला 500 रुपये. मोठं बक्षीस आहे जयदीपसाठी. पहिलाच बॉल जर पाहिला तर अतिरिक्त उसळी ऑफ टिकच्या बाहेर देखील पंचाने सांगितलं आणि व्हाईट बॉल घोषित केला. अवंदर स्वरूपाने संघाचं खातं इथे मात्र स्वतःचे गोलंदाजीचं खातं खोलतोय. व्हाईट बॉल. अवंदर स्वरूपाची धाव मिळतीये. पहिल्या मॅच मध्ये जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीमने विजय प्रस्थापित केलाय. त्या मॅच मधून जो जिंकेल त्यांच्याबरोबर खेळेल. हा बॉल आता खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. देवीदास देखील स्वतःवरती नाराज पाहायला मिळत आहेत. खेळायचं होतं ऑन साईडला, परंतु बॅटवरती बॉल काय आला नाहीये. तिकडे मात्र एक धाव बाईच्या रूपामध्ये मिळाली आहे. जयदीपला गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या पद्धतीने विकेट मिळवावे लागतील, कारण त्याच्या विकेटसाठी प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल. हा बॉल, ह्या धावा रोखाव्या लागतील. पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय, पहिल्या बॉल पासून आपण ज्या वेळेला सुरुवात झाली या स्पर्धेला, या पहिल्या मॅचला, तेव्हापासून अशाच पद्धतीच्या ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू आपण पाहिले गोलंदाजाने टाकले आणि हा देखील बॉल जर पाहिला तर व्हाईट बॉल त्या ठिकाणी टाकलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 9 धावा धाव फलकावरती. जयदीप एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. आपलं टॅलेंट लागेल पुन्हा एकदा त्याला. त्या बॉलवरती फटका फाईन लेगला. वाह, देवी ओमकार विशालच्या बॅट मधून हा फटका आलाय. हा बॉल सीमारेच्या पलीकडे गेला आणि विशाल कळंबेच्या बॅट मधून एक अप्रतिम फटका, षटकार. इथून धावा येण्यासाठी सुरुवात होईल का? आणि हो, नक्कीच, कारण दोन्ही बॅटर्स मध्ये क्षमता आहे. विशाल कळंबे तिकडे मात्र एक षटकार ठोकून आता पुढे कशा पद्धतीने फलंदाजी करतोय पाहावं लागेल. पुढचा बॉल.
त्या बॉल देखील त्याच दिशेने तटवलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल होता. वन बाउंड सीमारेच्या पलीकडे बॉल गेला आणि ह्या बॉलवरती आता आला चौकार. त्या अगोदरच्या बॉलवरती षटकार ठोकला विशालने आणि आता चौकार ठोकला. त्याच दिशेने गोलंदाजी, त्या टप्प्यावरती गोलंदाजी आणि इथे मात्र आता जयदीप थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये धावा येत आहेत. अवंतर स्वरूपाच्या धावा देखील आले आणि दोन मोठे फटके देखील आले. धावसंख्या आता पुढे गेली. 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा केवळ खर्च केल्या होत्या राहुलने, परंतु आतापर्यंत जर पाहिलं तर 13 धावा जयदीप या गोलंदाजाने खर्च केल्यात. शरीरावरती हा बॉल टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु शॉट फाईन लेगला स्वतः विकेट किपर त्या ठिकाणी जातोय. केवळ धाव मिळेल ती एक. पुढचा बॉल बॅटची एज. यष्टांच्या मागे कोणतीही चुकी नाही आणि विकेटचं पतन. देवीदास आउट. देवीदास देखील बाद झालेत आणि नवीन बॅटर मैदानामध्ये विक्की. नवीन बॅटर विक्की. विक्कीला आता साथ द्यावी लागेल विशालला, परंतु विशालच्या बॅटमधून देखील मोठे फटके येत आहेत. त्याला साथ द्यावी लागेल. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल, परंतु आता जयदीपने कमबॅक केलाय. हा बॉल देखील जर पाहिला तर गोल्डन स्पॉट वरतून चेंडू राईज झाला. थोडासा पाऊस देखील होता. नाकाजवळून चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉल. डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 20. 10ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, या षटकामध्ये 14 धावा आल्या. जयदीपने एक विकेट मिळवली आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज गुगल पे करण्यात आलंय भाई अहिरे यांच्या माध्यमातून. प्रत्येक विकेटला 500 होते. 500चं पारितोषिक त्याला मिळालंय. एक विकेट त्यांनी मिळवली आहे. नवीन गोलंदाज आदेश. आदेश मोरे गोलंदाजी मार्कवरती. रेमो उर्फ रेमो. रेमोचा झेल आठवणीतला नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता. रेमोने पहिलाच बॉल डॉट टाकलाय. विकेट किपरच्या दिशेने बॉल. विशाल कळंबे स्वतःवरती नाराज निराश पाहायला मिळतोय कारण त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत, परंतु हा बॉल ओव्हर पिच होता. त्याचा फायदा त्याला घेता आलेला नाहीये. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. रेमो देखील एक चांगला गोलंदाज आहे आणि आता या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पाहावं लागेल. फटका लॉंग ऑफ मध्ये सजवलाय. बॉल वन बाउंसी मारेच्या पलीकडे जाईल. 4 धावा या बॉलवरती मिळतील आणि चौकार. अंपायरला विनंती करेल की निर्णय कळवत जा. चौकार आला. आदेश मोरेसाठी देखील पारितोषिक आले. एक विकेट मिळवायचे. तुकाराम आहिरे, भाई आहिरे, रुपेश पवार यांच्याकडून 500 रुपये म्हणजे 1,500 रुपये एका विकेटसाठी आहेत आणि हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये तुषार जाधव यांच्याकडून. एसके ग्रुप घाटकोपर. पैसे जमा करायचे पण. रेमोसाठी पारितोषिक. एका विकेटची प्राइस 1,500 रुपये. हा बॉल बॅटच्या पट्ट्यामध्ये आला काही नाहीये. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेमध्ये थांबवण्याचा प्रयत्न रेमोचा राहिलाय. धावसंख्या 21 वरती 21. निलेश मांढरे म्हणत असतील की एक विकेटला 1,500 रुपये.
आणि हॅट्रिक घेतली तर 1000 म्हणजे 2500 रुपये प्रवेश फी निघेल. 21 25 धावा आहेत. चुकीची दुरुस्ती 25. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक. फुल टॉस बॉल होता त्याचा फायदा मात्र घेता आलेला नाहीये विकीला. एक धाव मिळाली आहे. सव्वीस धावा 26. दोन बॉल बाकी आहेत. 26 धावा धाव फलकावरती. रेमोने एक विकेट जरी मिळवली तरी 1500 रुपयाचे कॅश प्राइज. फुलटॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने तटवला आहे. तिकडे राहुल आहे. चांगली फिल्डिंग. बॉल चांगला स्टॉप केलाय. आज जयदीपने देखील चांगला झेल टिपला. त्याच्यानंतर राहुल देखील चांगली फिल्डिंग करतोय. 2 धावा मात्र आल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाते. शेवटचा बॉल बाकी आहे. त्या शेवटच्या बॉलवरती विकेट प्राप्त होते का, विकेट मिळवते का पाहावं लागेल. पुढची मॅच जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर आणि चालू सामन्यातील विजेता अशी मॅच पाहायला मिळेल. त्या बॉलवरती फटका आलाय आणि हो हा बॉल देखील जर पाहिला तर दूरवरती गेलाय. विशाल कळंबेच्या बॅट मधून हा संघर्षमय करणारा षटकार. मोठा फटका अद्याप येत नाहीये विशालच्या बॅट मधून. तिकडे निलेश स्वतः पोहोचतायत. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. एकेरी दुहेरी धावांची सांगड मात्र विशाल कळंबे मैदानाच्या आतमध्ये घालतोय. चुकीच्या पद्धतीवरती चेंडू जर आला तर तो सीमारेषा पलीकडे देखील पाठवतोय आणि आता देखील तेच करताना पाहायला मिळालंय. एकेरी दुहेरी धावा देखील घेतोय. मोठे फटके देखील खेळतोय. संघाला सावरण्यामध्ये मोठा हातखंडा त्याचा असेल. हा फटका वरच्या स्टिकरला लागलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक राहुल. तिकडे देखील 2 धावा मिळतील. धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचले. 40 धावा स्कोर कार्ड वरती उमरठ स्पोर्ट्स क्लबच्या पाहायला मिळत आहेत.
या बॉल वरती फटका आलाय, उंच गेलाय बॉल आणि लांब देखील तितकाच गेलाय. काल कळंबेच्या बॅट मधून आणखीन एक मोठा स्ट्रोक, षटकार. 46 धावा फलकावरती आहेत. तीन बॉल बाकी आहेत. बॉलवरती देखील मोठा फटका येत नाहीये. तिकडे आता क्षेत्ररक्षक थांबवला आहे, तिकडे चुकी झाली त्याच्याकडून देखील आणि दुहेरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावा आल्या. 48 वरती धावसंख्या. 48. अजूनही जर पाहिलं तर 2 बॉल बाकी आहेत. 48. पहिल्या मॅच मध्ये 69 धावा पाहायला मिळाल्या. त्या मॅच मध्ये पाहूया किती धावा पाहायला मिळत आहेत. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले, श्री सिद्धिविनायक बोरावळे ही मॅच देखील आपण पाहणार आहोत. हा बॉल सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. 49 धावांवरती धाव फलक उमरटचा पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या बॉलवरती फ्लेक केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि हा चौकार. 43 वरती विशाल कळंबे जाऊन पोहोचलाय. आपल्या टीमसाठी संघाची धावसंख्या झाली ती 53. त्याच्या वैयक्तिक धावा 43. शेवटचा बॉल. पहिल्या डावातील हा शेवटचा. या बॉलवरती फटका देखील आलाय. राहुल आहे तिकडे. कॅच होईल का पाहावं लागेल आणि कॅच झाली आहे. चांगली कॅच राहुलने पकडली आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय निलेश मांढरे. तुकाराम आहिर यांच्याकडून 500 रुपये. षटक संपले 4. पहिला डाव संपलाय. धावा बनवल्यात त्या 53. विजयासाठी करायच्या त्या 54. रायझिंग स्टार खांडस या टीमला 54 धावांचं आव्हान या 4 षटकामध्ये पार करायचे आणि त्यासाठी लक्षाचा पाठलाग करायचा आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या.
राहुल आणि अविनाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 54 धावांचा पाठलाग, 54 रन्स टू विन. अध्यक्ष चषक आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून, द्वितीय पारितोषिक क्रिकेट मंडळ, तसेच तृतीय पारितोषिक निलेश धनावडे, किशोर मोरे, सागर शिंदे यांच्या वतीने देण्यात आलंय. या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह अरविंद आहिरे, दीपेश आहिरे आणि आदित्य बँजो ग्रुप यांच्या वतीने आकर्षक असे सन्मान चिन्ह देण्यात येत आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर सन्माननीय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सुनील उतेकर यांच्याकडून देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच खांडच गावचे तसेच ढवळीबा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष नितीन मोरे यांच्या वतीने देण्यात आले आहेत. प्रथम क्रमांक या स्पर्धेचा रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक अशी ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 10,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांक 5,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी दिली जाते. प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. चांगली स्पर्धा, अध्यक्ष चषक आपण पाहतोय आणि सिक्सरचे बॉल आपण पाहतोय, रबर बॉल, ते मात्र संदीप कदम यांच्या माध्यमातून देण्यात आले. तर पितळवाडी टीम देखील जर पाहिलं तर काही खेळाडू गावी देखील असतात आणि बरेच खेळाडू गावावरून दाखल होत असतात. ते या ठिकाणी उपस्थित झालेत खास गावावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. चोपन्न धावांचा पाठलाग करायचा आहे बॅटिंगसाठी. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर अविनाश, ज्या अविनाशने देखील बोरावळ्याची स्पर्धा गाजवली होती, चांगली बॅटिंग त्याने देखील केली होती आणि तो स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. येतीन कळंबे गोलंदाजी मार्क वरती आणि त्याच्या साथीला, अविनाशच्या साथीला जर पाहिलं तर राहुल. या दोन्ही बलंदाजांनी, बॅटर्सनी जर पाहिलं तर रायझिंग स्टार खांडजला बोरावळ्याच्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये घेऊन जाण्यामध्ये महत्वाची भूमिका या दोन बॅटर्सने बजावली होती. तेच बॅटिंगसाठी आता सज्ज झालेत. 54 धावांचा पाठलाग. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. आपण पहिल्या मॅच पासून पाहतोय, पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर अवंत स्वरूपाची धाव येते, वाईट बॉल येतोय आणि तेच आता देखील या डावामध्ये देखील, दुसऱ्या डावात देखील तेच पाहायला मिळते. वाईट बॉलने सुरुवात केली आहे, अवंत धावेने सुरुवात झाली आहे. त्या दिशेने त्याच टप्प्यावरती गोलंदाजी, पुन्हा एकदा वाईट बॉल, अवंतर स्वरूपाची धाव, 2 धावा धाव फलकावरती. आता 52चा पाठलाग करायचा आहे. 54 बनवायच्या होत्या. पहिल्याच बॉलवरती 2 धावा अवंतर स्वरूपाच्या आल्यात. दोन्ही बॉल वाईट स्वरूपाचे पाहायला मिळालेत. कमी गतीने टाकलेला बॉल, चेहऱ्याचा वेध घेतलाय. अविनाशला मात्र तिकडे थांबवण्याचा प्रयत्न. लेग बाईटच्या रूपामध्ये एक धाव धाव फलकावरती आता जोडली जाईल. 1 बॉल 3 हे समीकरण पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. एक बॉल आणि 3. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट नाही झालाय. बॅटची एज घेतली, चेंडू मागे, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. तिकडे बॉल गेला, चांगला अडवलं देखील. 1 धाव मिळाली आहे. 2 बॉल 4. बऱ्याच दिवसानंतर आम्हाला कृष्णा मोरे आणि सागर मोरे, किशोर मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याच दिवसानंतर ही जोडी आज मैदानाकडे वळली आहे, कारण त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही मागील वर्षी टेनिस बॉलमध्ये एक चांगली स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि या वर्षी नक्कीच असेल टेनिस बॉलची. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक, 2 खेळाडू तिकडे आणि झेल मात्र झाला नाहीये. विकेट मिळाली असती, परंतु तिकडे धावा आल्या तब्बल 3. निलेश धनावडे देखील बऱ्याच दिवसानंतर आम्हाला दिसले त्या आज मैदानाकडे. पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये थोडस गारवा असेल, त्या कारणामुळे काही येऊ शकले नाहीये, परंतु आज विभागासाठी नक्की दाखल झाले. आता गणपतीसाठी देखील गावी सर्वच जातील. तिकडे देखील असोसिएशनची मीटिंग देखील आयोजित केली आहे.
आणि बऱ्याच घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील. परंतु ही स्पर्धा अध्यक्ष चषक तुकाराम आहिरे जे मात्र सांगत होते की नाही ठेवायची, परंतु सर्वांनी आग्रह केला की अध्यक्ष चषक झालाच पाहिजे. ते मात्र त्यांनी मनावरती घेतलं. पहिली अनाउन्समेंट सागर शिंदे यांनी केली आणि आम्हाला सांगितलं की अध्यक्ष चषक झाला पाहिजे आणि तो मात्र आज पाहायला मिळतोय. खास सागर शिंदे यांनी द्यायचं देखील सहकार्य. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 9 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकामध्ये. सुरुवात चांगली झाली आहे रायझिंग स्टार खांडस टीमची. अविनाश आणि राहुलच्या माध्यमातून या जोडीने मात्र अंतिम फेरीमध्ये घेऊन गेले होते. हा बॉल ऑफ्टिकच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. पुन्हा एकदा अवंतर स्वरूपाची धाव, व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाच्या धावा पहिल्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळाल्या. या मॅच मध्ये देखील तशाच पद्धतीच्या धावा पाहायला मिळत आहेत. आता विकेटची संधी आहे, परंतु तिकडे बॉल आवाक्याच्या बाहेर होता. बॉल मार्गस्थ होतोय का पाहाव्या लागेल. 2 धावा तर घेतल्या, तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 3 धावा आल्यात. 13 धावा धावफलकावरती. 13 वरती आपण रायझिंग स्टार हा संघ पाहतोय. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. अजूनही जर पाहिलं तर काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. यतीन कळंबे खाली होता बॉल, ऑन साइडला फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. 1 धाव तर घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न केला गेला आणि करावा लागेल. वेगाने दुसरी धाव देखील अविनाशच्या बॅटमधून या 2 धावा. स्वतःची काळजी घ्या कारण पाऊस आहे, चिखल देखील आहे आणि पाऊस असल्या कारणामुळे स्किड देखील आपण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपापली काळजी घ्या. धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलाय. खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. पाहायला मिळाला नाही. चौकर देखील नाही आला आणि षटकर देखील नाही आला, परंतु एक्स्ट्राच्या धावा आल्या. तिहेरी धावा 2 वेळा आल्या, दुहेरी धावा देखील आल्या आणि सिंगल देखील आली. त्यामुळे 15 वरती धावफलक जाऊन पोहोचला रायझिंग स्टार खांडस टीमचा. एकोणचाळीस धावांची आवश्यकता अजूनही विजयासाठी. 18 बॉल 39 हे समीकरण रायझिंग स्टार खांडस या टीमला पार करायचं आहे. प्रदीप गोलंदाजी मार्क वरती. ही देखील जर धाव पाहिलं तर एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा बऱ्याच खर्च केल्या जात आहेत दुसऱ्या मॅच मध्ये देखील. आणि आता देखील एक्स्ट्राची धाव, व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग केला होता. 16 वरती धावसंख्या पोहोचली. 38चा पाठलाग अजूनही करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 38 धावा. हा चेंडू बाउन्स होता, परंतु नाकाजवळून चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. रिव्ह्यू नाहीये. अंपायरला वाटला तर घेऊ शकतात, खेळाडूला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. पुढचा बॉल. आता मात्र हा बॉल वाईट असेल कारण ऑफ्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती. एक्स्ट्राच्या धावा, एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा खर्च केल्या जात आहेत. दुसरी मॅच आपण पाहतोय रायझिंग स्टार खांडस विरुद्ध
उमरठ स्पोर्ट्स क्लब या दोन संघादरम्यान ही मॅच पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरने विजय संपादित केलाय आणि यातून जो जिंकेल तो त्यांच्यासोबत नंतरची लगेचच मॅच खेळेल. मोठा फटका ओव्हर पिच बॉल होता. क्षेत्ररक्षक विशाल कळंबे अफलातून अप्रतिम झेल स्वतःला जोखून दिला आणि तिकडे शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर विशालची पाहायला मिळाली होती आणि त्याने झेल अप्रतिम टिपलाय. मोठा धक्का या ठिकाणी रायझिंग स्टार खांडस टीमला देखील. राहुल बाद आदेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला दुसऱ्या क्रमांकावरती जाईल. 54 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये 104 धावा आल्या आणि एक विकेट देखील आली आहे. राहुलला मात्र बाद केलंय. मोठा धक्का या ठिकाणी रायझिंग स्टार खांडस टीमला. मिळाली आता प्रदीपला. प्रदीप पाहूया आता कमबॅक करेल का. पुन्हा एकदा हुक केलाय तिकडे फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग देखील होते परंतु चेंडू काही थांबणार नाहीये. वेगाने निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि हा चौकार. आल्या आल्या मात्र चौकार खेळलाय आदेशने. बॅटिंग देखील चांगली करतात आदेश, रेमो आणि त्यांच्या बॅटमधून हा चौकार. फलक तर पाहिला तर आता 21 वरती जाऊन पोहोचलाय. 21. पंधरा बॉल 33 ची आवश्यकता. हा बॉल खाली राहिला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. दुसऱ्या अँगलनं गोलंदाजीसाठी आलाय प्रदीप आणि तिकडे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. हा बॉल ऑफ स्टिक्सच्या बाहेर आहे. वाईट बॉल. त्या धावा रोखाव्या लागतील. 54 धावांपर्यंत धावांचा पाठलाग खांडस टीम करते, तर अशा प्रकारच्या धावा गोलंदाजांना रोखाव्या लागतील. मोठा फटका. उंची जास्त घेतली आहे तिकडे विशाल कळंबे आहे. दुसरा झेल टिपलाय. रेमो देखील बाद. दोन खेळाडू बाद झालेत रायझिंग स्टार खांडस टीमचे. रेमो देखील बाद झाला. रेमोने एक चौकार खेळला, त्याच्यानंतर तो थोडासा अडखळत खेळताना पाहायला मिळाला, तो बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती मॅन इन फॉर्म निलेश मांढरे. तेरा बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉल मध्ये 33 ची आवश्यकता. तेरा बॉल 33. जर सामना जिंकून दिला तर किशोर मोरे यांच्याकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मॅच जिंकून दिली तर टीमला. 13 बॉल 33. अंपायर्स कॉल रिव्ह्यू घेण्यात आलाय. हा बॉल स्टंप वरून आहे की नाही पाहायचंय. म्हणजे त्याने सांगितलंय की निलेश मांढरेने की लागलाय बॉल मला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निलेश मांढरे यांना फेअर प्ले अवॉर्ड, कारण त्याने सांगितलं स्वतः की मला बॉल लागलाय. असे कमी खेळाडू पाहायला मिळतात. एखादा खेळाडू बोलला असता की नाहीये, परंतु त्याने स्वतः सांगितलं. खेळाडू वृत्ती दाखवली त्याने. चेतन गायकवाड.
प्रदीप मोरे गोलंदाजी मार्क वरती. 12 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे ती. मोठा फटका अविनाशच्या बॅट मधून आलाय, परंतु अविनाश काय मात्र थांबणार नाहीये. तो देखील जाणला जातो मोठे फटके खेळण्यासाठी आणि त्याच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार. मला चेंडू 33 ची आवश्यकता होती आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून या मॅच मध्ये पुनरागमन आम्ही करू शकतो, कमबॅक करू शकतो, हे मात्र अविनाशने दाखवले. 11 बॉल 27 ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 27 धावा. अकरा 26 पाहिजे. 11 बॉल 26 ची आवश्यकता. कमी गतीने वळवला, आतमध्ये आणला, डॉट बॉल. 10 बॉल आणि 26 ची आवश्यकता. 10 बॉल 26. 10 बॉल 26 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये काही घडू शकतं, मॅच कोणत्याही दिशेने जाऊ शकते. त्या बॉलवरती देखील उंची जास्त घेतली. आता झेल होते का पाहूया. स्वतः गोलंदाज, परंतु झेल निसटला. दुहेरीचा प्रयत्न. मॅच मध्ये दोन्ही संघ पाहायला मिळते, दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाहीयेत. अविनाशला थांबावं लागेल शेवटच्या बॉल पर्यंत. त्याच्यामध्ये क्षमता आहे मॅच जिंकून देण्याची टीमला. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता. नऊ बॉल 24. फुल टॉस वरती फुल टोल वसुली. बॉल सीमारेषा पार. षटकार. अविनाशच्या बॅट मधून हा एक उत्तुंग असा खणखणीत षटकार आलाय. 18 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे ते 8. 8 बॉल 18. अविनाश मैदानाच्या आतमध्ये आपला जलवा दाखवतोय. 8 बॉल मध्ये 18 ची आवश्यकता आहे. प्रदीप मोरेवरती आक्रमण केले. 7 बॉल त्याने फेस केलेत अविनाशने. 19 धावांवरती तो पोहोचलाय. विशाल कळंबेने चांगली बॅटिंग केली, संघाला सावरलं, परंतु मॅच कोण जिंकणार. 8 बॉल 18. प्रदीप मोरे आता इथून पुढे कशा प्रकारे 2 बॉल टाकतोय पाहावं लागेल. आडव्या बॅटने आणखीन एक चांगला फटका. पॅरलल स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती 1 बाउन्स चौकार. आवश्यकता 7 बॉल 14. अविनाश शेवटच्या बॉल पर्यंत मैदानामध्ये थांबला तर मॅच जिंकून देऊ शकतो. 7 बॉल 14. बॉल 14. प्रत्येक बॉल वरती 2 धावांची आवश्यकता आहे, परंतु अविनाशच्या बॅट मधून षटकार चौकार येत आहेत. 7 बॉल मध्ये 14 बनवायच्यात. अध्यक्ष चषक आपण पाहतोय. ढवळी विभाग क्रिकेट कमिटी समोरच्या दिशेने लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आणि वेगाने चेंडू स्किड झालाय. एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला अयशस्वी आणि बॉल गेला सीमारेच्या पलीकडे. त्या बॉलवरती चौकार. चेंडू 33 ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्क वरती प्रदीप मोरे आला, त्याच्यावरती मोठे प्रहार केले आणि आता सामना 6 बॉल 10 धावांवरती येऊन पोहोचलाय. 22 धावांचं षटक पाहायला मिळालं. ची आवश्यकता. पवन
हा धावू शकतो, धावू शकतो. सहा बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. कीपर कडे बॉल असेल तर रन पळू शकता. या बॉलवरती हुक केला आहे फाईन लेगच्या दिशेने. आता एक सिंगल आली आहे. 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. पवन मॅच जिंकून देईल का अविनाश? अविनाश मैदानामध्ये आहे. हा बॉल इकडे मात्र जर पाहिला तर चेंडूने बरंच वळण घेतलं. यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला बॉल. वाईट इथं मात्र जर पाहिलं तर डॉट बॉल. कमबॅक करतायत पवन. 4 बॉल 9 ची आवश्यकता. 4 बॉल 9 ची आवश्यकता. हुक केला फाईन लेगला. वा, अप्रतिम फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अविनाशच्या बॅट मधून खनिज षटकार. आता 3 धावांची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. हो, निलेश मांढरे सांगतायत आवाज नका करू. वादळापूर्वीची शांतता. निलेश मांढरे. 3 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. तीन बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. मॅच कोण जिंकणार? तीन बॉल 3 धावा. 3 धावा 3 बॉल. पवन गोलंदाजी मार्क वरती. अविनाश स्ट्राइक एंड वरती बॅटिंगला सज्ज झालेत. इथं मात्र कमी गतीने यू मिस आय डेफिनेटली. यष्ट्या उद्ध्वस्त. त्रिफळाची मोकेच्या क्षणी मिळाली विकेट आणि फलंदाज अविनाश माघारी. मॅच मध्ये ट्विस्ट. दोन बॉल 3 ची आवश्यकता. कंपल्सरी धावा बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. 2 बॉल मध्ये 3 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. चला बॅट्समन लगेच सज्ज व्हा आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर टीम आपला कॅप्टन व्यासपीठासमोर अगदी पाठवा. जयदीप बॅटिंगला. 2 बॉल 3 ची आवश्यकता. चला जयदीप, चला घाई करा. 2 बॉल आणि 3 ची आवश्यकता. कमी गतीने टाकलेला बॉल. स्लोवर 1 पाहायला मिळाला. ते मात्र ओळखलं नाही अविनाशने. 2 बॉल 3 ची आवश्यकता. कंपल्सरी आहे. 3 बनवायच्यात कंपल्सरी. 2 बॉल मध्ये 3 धावा कंपल्सरी बनवायच्याच आहेत. 2 बॉल 3. अध्यक्ष चषकचा थरार दुसऱ्याच मॅच मध्ये पाहायला मिळतोय. विभागातील संघ एकमेकाशी झुंज देत आहेत. पोलादपूर तालुका, पोलादपूर तालुक्यातील हा ढवळी विभाग आणि हा क्रिकेटचा थरार, अध्यक्ष चषकाचा थरार. 2 बॉल 3 ची आवश्यकता. फटका तर टॅप केलाय. 1 धाव तर घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का पाहावं लागेल आणि इकडे दुसरी धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण केल्यात. आता मॅच आली आहे. 1 बॉल 1 धावेवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटचा बॉल जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत काय घडेल हे मात्र कोण सांगू शकत नाहीये. 1 बॉल 1 धाव. रायझिंग स्टार खांडज 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगलाय. 54 धावांचा पाठलाग. दोन्ही संघांनी सहजासहजी सामना सोडलेला नाहीये. 1 बॉल शेवटचा. इथं फटका. खेळा चेंडू हवेत आहे. झेल निसटलाय. मॅच जिंकली रायझिंग स्टार खांडज या टीमने. वा, मॅच व्हावी तर अशी व्हावी. सामना प्रेक्षकांना पाहायला मिळावा तर असा पाहायला मिळावा. शेवटच्या बॉल पर्यंत दोन्ही संघांनी झुंज दिली. उमरठ स्पोर्ट्स आपलं देखील अभिनंदन करणं आवश्यक आहे कारण शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही सामना रंगवला.
आणि हा सामना जर आवडला असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. चला या रायझिंग स्टार खांडद आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर. योगेश मालुसरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार अविनाश ज्याने आपल्या संघाला सावरलं, शेवटच्या क्षणापर्यंत त्याने झुंज दिली, तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.